बातमी आहे। मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली। मरीन ड्राईव्ह दादरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे। मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे। परिसरात पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे। यामध्ये मरीन ड्राईव्ह परिसर आहे, दादर परिसर आहे। या परिसरांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र आता पावसाला सुरुवात झाली। शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्क परिसरात देखील आता पावसाला सुरुवात झालेली आहे। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांची मात्र यामुळे तारांबळ उडालेली आहे। मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय। आषाढी वारीला दरवर्षी पाऊस बरसतोच। आज सकाळपासून आता पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसर असेल, दादर परिसर असेल, या परिसरात सध्या पावसाची हजेरी पाहायला मिळते। तर मुंबईप्रमाणेच राज्यातही आता पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमधली छत्रपती शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। मुसळधार सरी जरी नसल्या तरी पावसाची रिपरिप जी आहे ती सध्या दादर परिसरात सुरू झालेली आहे। मॉर्निंग वॉकसाठी काही लोक आलेले आहेत, त्यांना छत्री घेऊन आता त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आपण या ठिकाणी पाहतोय। मरीन ड्राईव्ह परिसरात देखील सकाळी लोक जमलेले असतात मॉर्निंग वॉकसाठी, आणि या परिसरात देखील आता पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। आज आषाढी वारीचा संपूर्ण राज्यभरात, संपूर्ण देशभरात उत्साह पाहायला मिळतोय। आषाढी वारीच्या दिवशी दरवर्षी पाऊस हा बरसतोच, आणि आता 6 पहाटेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। कालही पाऊस जो आहे तो मुंबईत बरसलेला होता, आणि आजही सकाळपासून मुंबईत पावसाची सुरुवात झालेली आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विजय, आपण पाहतोय मुंबईत पहाटेपासून आता पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाचे काय अपडेट्स? वृषाली, निश्चितच मी आता आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये। सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि आभाळ हे पूर्णपणे काळेकुट्ट झालेलं होतं। मात्र त्यानंतर आज सकाळी पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सध्या रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस हा जो आहे पडायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघू शकता, मी आता शिवाजी पार्क मैदानामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सकल भागामध्ये जे आहे हे पाणी साचलेलं आहे, आणि हा जो परिसर आहे हा आभाळ भरून आला असल्यामुळे पूर्णपणे काळाकुट्ट परिसर दिसताना आपल्याला पाहायला मिळतो। आभाळ हे पूर्णपणे भरून आलेलं आहे, आणि आज सकाळपासूनच जर हवामान खात्याने सुद्धा सांगितलेलं आहे की जोरदार पावसाची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। दादर परिसरामधला हा पूर्ण परिसर आहे, आणि सध्या तरी या ठिकाणी पावसाची रिमझिम आणि सुरू असताना सुद्धा अधूनमधून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सकल भागातले जे रस्ते जे आहेत हे रस्त्यावर सुद्धा पाणी साचायला आता काही प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे। दादर असेल, सायन असेल, माटुंगा असेल, या परिसरामधले जे काही सकल भागातले जे रस्ते आहेत या रस्त्यावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात होईल, कारण हा जो पावसाचा जोर जो आहे हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, कारण पूर्ण आभाळ जे आहे हे पूर्ण भरलेलं आहे, आणि त्यामुळे नक्कीच विजय, आपण पाहतोय आभाळ भरलेले आहे, पावसाला सुरुवात झालेली। आता आपण थेट जाऊया मरीन ड्राईव्ह परिसरात, जिथे आमचे प्रतिनिधी मयुरेश आपल्यासोबत जोडलेले आहेत। मयुरेश, मरीन ड्राईव्हवर काय पावसाची स्थिती, काय अपडेट्स? ऋषाली, नक्कीच बघितलं तर सकाळपासूनच ढगाळ वातावरणाने आणि ढगाळ वातावरणात आता पावसाने सुरुवात केली आहे। मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये, आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं काही वेळापूर्वी ह्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला होता, आणि त्यानंतर नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती। कारण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपण जर बघितलं सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जे नागरिक असतात ते मोठ्या संख्येने येत असतात, मात्र अचानक आल्याने पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती। सोसाट्याचा वारा देखील ह्या परिसरामध्ये सुटला। तर समुद्राचं जर आपण दृश्य जर बघितलं, समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या देखील आता उंच लाटा आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हवामान विभागाकडून पुढील 24 तास हे मुसळधार आणि अतिमुसळधार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जाते। त्यामुळे पावसाची आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र आपण जर वातावरण जर बघितलं, ढगाळ वातावरण अजून देखील पाहायला मिळतं, त्यामुळे अति मुसळधार आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे। वृषाली, धन्यवाद मयुरेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।